या नंबरवरून कॉल आला तर प्राण गेला तरी उचलू नका, अन्यथा तुमचे बँक खाते होईल रिकामे। नमस्कार मित्रांनो, मी अजित पालव। राज्यातील सर्व बँक खातेदारांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी आलेली आहे। मित्रांनो, जर तुम्ही SBI बँकेचे खातेदार असाल, कोटक महिंद्रा बँकेचे खातेदार असाल किंवा अन्य कोणत्याही बँकेचे खातेदार असाल तर सावधान। म्हणजेच राज्यातील कोणत्याही बँकेमध्ये तुमचे खाते असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण बँकेतील सर्वच व्यवहार मोबाईल मधील ॲपच्या माध्यमातून करतोय। मग ते पेटीएम असेल, गुगल पे असेल, याच माध्यमाद्वारे आपण पैशाची घेवाणदेवाण करत असतो आणि या सर्व ठिकाणी आपला मोबाईल नंबर तेथे रजिस्टर असतो, म्हणजे लिंक असतो। त्यामुळेच अनेक राज्यामध्ये फोन कॉलद्वारे तुमच्या बरोबर स्कॅम केला जातोय। तर यापासून आपण कसे वाचू शकतो, त्याचबरोबरीने आज मी तुम्हाला काही नंबर देणार आहे। त्या नंबरवरनं तुम्हाला कधीही कॉल आला तरी तुम्हाला तो कॉल अटेंड करायचा नाही आहे, म्हणजेच उचलायचा नाही आहे। तर ते नंबर कोणते आहेत आणि हा संपूर्ण प्रकार काय आहे ते आपण आता इथे थोडक्यात पाहूया। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन दाबा। व्हिडिओ आवडलास तर एक लाईक मात्र अवश्य करा। तर आता जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूयात। आता येथे पहा, या 3 नंबरवरून कॉल आल्यावर उचलू नका। ऑनलाईन फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत। आता सायबर घोटाळेबाज OTP किंवा कोड विचारत नाहीत। आता येथे पहा, पहिल्यांदा आपल्याला सांगितलं जात होतं की तुम्हाला कुठलाही अननोन कॉल आला तर तुम्ही त्यांना तुमचा कोड किंवा OTP देऊ नका, अन्यथा तुमचं बँक अकाउंट रिकामी केलं जाईल। परंतु आता तसं नाही आहे। आता जर तुम्ही अननोन कॉल घेतला तरी तुमच्या बरोबर फ्रॉड होऊ शकतो। येथे पहा, फक्त आलेला फोन घेतल्यामुळे तुम्हाला फटका बसतो। आजच्या काळात तंत्रज्ञानाने मोठी प्रगती केली आहे। जवळपास सर्वच कामे ऑनलाईन केली जातात। मोबाईल आणि इंटरनेट डाटाच्या मदतीने तुम्ही सर्व कामे घरी बसून करू शकता। आता पहा, इथे मोबाईल आणि इंटरनेटच्या डाटाच्या मदतीने आता आपण सर्वच जण आपली कामे जी आहेत ती बँकेच्या पैशाची देवाणघेवाण असो किंवा अन्य आपण घर बसल्याच करतो। परंतु त्याचं आपल्याला काय नुकसान होऊ शकतं ते आपण आता पुढे पाहूयात। मोबाईलचा वापर केवळ कॉल करण्यासाठीच नाही तर इतर कामासाठीही केला जातो। मात्र जेवढ्या सुविधा उत्तम आहेत तेवढ्याच समस्यांनाही या मोबाईलमुळे लोकांना सामोरे जावे लागत आहे। आजकाल लोक फसवणूक किंवा स्कॅम कॉल बद्दल खूप चिंतित असल्याचे दिसून येत आहे। अनोळखी नंबरवरून कॉल आल्यानंतर बँक खाते रिकामी झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत। त्यामुळेच खास तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे। तर आता आपण अशा सर्वच कॉल पासून सावध राहायचं आहे। त्याचबरोबरीने आता आपल्याला कोणती सावधानता पाळायची आहे ते देखील आपण आता पुढे पाहूयात। आता येथे पहा, फक्त आलेला फोन घेतल्यामुळे तुम्हाला फटका बसतो। फेक कॉल्स आणि SMS ला आळा घालण्यासाठी सरकारने 1 ऑक्टोबर 2024 पासून नवीन धोरण लागू केले आहे। हा नवीन नियम लागू झाल्यानंतर नेटवर्क स्तरावर कोणत्याही प्रकारचे फेक कॉल्स आणि मेसेज ब्लॉक केले जातात। आता येथे त्यांनी म्हटलंय 1 ऑक्टोबर 2024 पासून नवीन धोरण लागू केले आहे, म्हणजे त्यानुसार तुमचे फेक कॉल नेटवर्क स्तरावर ब्लॉक केले जातात। परंतु तुम्ही आता विचार कराल की आता देखील आम्हाला फेक कॉल येत आहेत, त्याकरिता तुम्हाला मी एक उत्तम पर्याय देईन। तुम्ही तुमच्या मोबाईलच्या सेटिंगमध्ये जा आणि अननोन कॉल ब्लॉक ही सेटिंग ऑन करून ठेवा। त्यामुळे तुम्हाला कुठलाही अननोन कॉल येणार नाही। जेवढे नंबर तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह आहेत त्याच नंबरवरनं तुम्हाला कॉल येते। एवढेच नाही तर दूरसंचार ऑपरेटर्स AI द्वारे बनावट कॉल्स ब्लॉक करण्यासाठी तंत्रज्ञान देखील सादर करीत आहेत। अशा परिस्थितीत घोटाळेबाज लोकांना अडकविण्यासाठी नवनवीन पद्धती अवलंबत आहेत, जसं की हॅकर्स VoIP म्हणजेच व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल म्हणजेच इंटरनेट कॉलच्या माध्यमातून लोकांना अडकविण्याच्या तयारीत आहेत। जर तुम्हालाही असा कॉल आला तर तुम्ही सतर्क राहण्याची गरज आहे। आता अशीच एक फसवणुकीची घटना उत्तर प्रदेशमधील अलीगढ येथे झाली होती। ती नेमकी काय होती ते देखील आपण आता इथे पाहूयात। आता येथे पहा, एक अशीच घटना घडली आहे। फोन उचलला, न बोलता पैसे कापले गेले,
नुकतेच उत्तर प्रदेशमधील अलीगड येथे राहणाऱ्या एका महिलेला तिच्या स्मार्टफोनवर एक अनोळखी नंबरवरून कॉल आला. आता ती कॉल उचलते आणि फक्त विचारते कोण बोलत आहे आणि कोणाशी बोलायचे आहे. तिथून काही आवाज येतो आणि हे संभाषण सुमारे 20 सेकंद चालते. आता हा चुकीचा नंबर असल्याचे लक्षात येताच महिलेने कॉल डिस्कनेक्ट करण्याचा प्रयत्न केला, परंतु कॉल डिस्कनेक्ट झाला नाही. त्याऐवजी बँक खात्यातून 1 रुपये कापण्यात आल्याचा संदेश येतो. महिलेला काही समजण्याआधीच खात्यातून 99,999 रुपये कपात झाल्याचा दुसरा मेसेज आला. सध्या ही महिला पैसे परत मिळावेत यासाठी बँकेत चक्रा मारत आहे. आता तुम्हाला काय वाटतं, हे गेलेले पैसे त्या महिलेला परत मिळतील का? मला कमेंट करून नक्की कळवा. परंतु असं काही तुमच्या बरोबर घडू नये यासाठी तुम्हाला देखील आता सावध राहायचं आहे. आता कोणते नंबर घ्यायचे नाही ते देखील आपण आता इथे पाहूयात. या नंबरवरून कॉल आल्यास उचलू नका. तुम्हाला आंतरराष्ट्रीय नंबरवरून कॉल येत असतील तर तुम्ही ते अजिबात उचलू नये. भारताचा कोड +91 आहे, म्हणजेच अधिकचं चिन्ह आणि त्यापुढं 91 असं लिहिलेलं असेल, जो कोणत्याही मोबाईल नंबरच्या समोर लिहिलेला असतो. अशा परिस्थितीत तुम्हाला इतर कोणत्याही कोडवरून कॉल येत असेल तर तो आंतरराष्ट्रीय अंक किंवा फसवणूक कॉल असू शकतो. त्यामुळे असे कॉल घेणे टाळावे. म्हणजेच तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर तुमच्या नंबरच्या पुढे +91 असं नसेल आणि दुसरा कोणताही नंबर असेल तर समजायचं हा इंडियामधून आलेला कॉल नाही. तुम्हाला आंतरराष्ट्रीय क्रमांक +697 किंवा +698 वरून कॉल देखील येत असल्यास तुम्ही अशा कॉलकडे दुर्लक्ष केले पाहिजे. असे कॉल ऑनलाईन स्कॅम किंवा मार्केटिंगसाठी केले जातात. तर ही फ्रॉड लोक तुम्हाला कॉल करतात आणि तुम्हाला सांगतात तुमचं लोन पास झालंय किंवा तुमचे काही पैसे बँकेमध्ये आले आहेत, परंतु तुमच्या डिटेल्स द्या फाइंड आउट करण्यासाठी. तर तुम्हाला अशा वेळेस तुमची कोणतीही डिटेल द्यायची नाही. त्याचबरोबरीनं तुम्हाला कुठलाही OTP आला असेल, लक्षात ठेवा OTP कधीही कोणाला द्यायचा नाही. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणतीही बँक मग ती नॅशनलाइज असो किंवा प्रायव्हेट असो तुमच्याकडे OTP मागित नाही. आता येते पहा, मगाची मी तुम्हाला सांगितलं होतं तुम्ही हे नंबर ब्लॉक करू शकता. तुम्ही चुकून फोन उचलला असेल तरीही तुमची कोणतीही वैयक्तिक माहिती शेअर करणे टाळा. अनेक वेळा घोटाळे करणारा सहकारी एजन्सी, बँक इत्यादीचा अधिकारी असल्याचे भासवतो. अशा परिस्थितीमध्ये त्याचा कॉल बॅक नंबर विचारा आणि सांगा की तुम्ही स्वतः कॉल कराल. जर त्याने कॉल बॅक नंबर देण्यास नकार दिला तर तुम्हाला समजावे की हा कॉल एखाद्या स्कॅमरने केला आहे. अशा वेळेला तुम्हाला लगेच हा कॉल डिस्कनेक्ट करून हा नंबर लगेच ब्लॉक करून घ्यायचा आहे. तर आशा करतो ऑनलाईन फ्रॉड कसे असतात ते तुम्हाला समजलं असेल. अजूनही तुम्हाला काही क्वेरीज असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. अतिशय महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ जेवढं होईल तेवढ्या आपल्या परिवारामध्ये, आपल्या मित्रमंडळींमध्ये हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक मात्र अवश्य करा. आता इथेच थांबतो. पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह. तोवर तुमची रजा घेतो. काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. टेक केअर अँड बाय.